मी आता जो उभा आहे ते आहे बारामती विमानतळ आणि काल याच ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जो आहे तो विमानाचा अपघात झाला होता। आपण खाली पाहू शकता, हे जे ते ठिकाण आहे याच ठिकाणी काल 9:15 वाजण्याच्या सुमारास दादांचं विमान जे आहे ते या ठिकाणी कोसळलं होतं आणि मोठा स्फोट झाला होता अशी माहिती जी आहे ती सध्या समोर येते। आता याच ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सध्या पोलीस बंदोबस्त देखील आहे। हे जे स्फोट झालेलं पूर्ण ठिकाण आहे, विमान ज्या ठिकाणी पडलं होतं ते ठिकाण सध्या पूर्णतः सील करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सेंट्रल एजन्सीज देखील दाखल झाल्याचं दिसतंय। केंद्रीय तपास यंत्रणांकडून या विमान अपघाताबाबतचा पुढील तपास जो आहे तो सध्या करण्यात येत असल्याचं चित्र आपण पाहू शकता। या ठिकाणी DGCAची टीम देखील दाखल झालेली आहे आणि त्यांच्याकडून या ठिकाणी पुरावे गोळा करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। विविध जे विमानाचे पार्ट्स आहेत त्यांचं देखील विश्लेषण त्यांच्याकडून केलं जातंय। अनेक विविध प्रकारचे जे अवशेष आहेत विमानाचे, तसेच काही जे पुरावे आहेत ते सध्या या टीमकडून गोळा करण्यात येत असल्याचे चित्र जे आहे ते आपण सध्या पाहू शकता। याच ठिकाणी DGCAची जी टीम आहे ती सध्या विमानातून बाहेर पडलेले जे पेपर्स होते ते सध्या या ठिकाणी कलेक्ट करताना आपण पाहू शकता। तसेच काही या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम देखील आहे आणि फॉरेन्सिक टीमकडून देखील अनेक जे या ठिकाणी विमानातून बाहेर पडलेले पेपर्स होते, विमानाचे जे छोटे छोटे अवशेष विखरून पडले होते, तसेच विमानाचे जे पार्ट्स आहेत जे दूरवर जाऊन पडलेले होते त्यांचं अवलोकन जे आहे ते करण्याचं काम जे आहे ते सध्या करण्यात येत असल्याचं चित्र जे आहे ते सध्या दिसतंय। आपण पलीकडे पाहू शकता, पलीकडील साईडला जे विमानाचे पार्ट्स दूरवरती जाऊन पडलेले होते त्या ठिकाणी DGCAची टीम सध्या असल्याचं आपण पाहू शकता। त्यांच्याकडून पुढील जो तपास आहे तो सध्या करण्यात येत आहे। हा जो पूर्ण एरिया जो आहे तो सध्या सील करण्यात आलेला आहे। या ठिकाणी NDRFची टीम देखील तैनात असल्याचं चित्र जे आहे ते आपण पाहू शकता। हाच विमानतळानजीकचा भाग आहे ज्या ठिकाणी काल अजितदादा पवार यांचं विमान जे ते आहे ते कोसळलं होतं आणि संपूर्ण राज्याला धक्का देणारा हा असा अपघात होता आणि या अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे आहे ते निधन झालं होतं। आज सकाळी अजितदादांचं जे फ्युनरेल आहे त्याची तयारी जी आहे ती सध्या बारामतीमध्ये सुरू आहे। अंत्ययात्रा जी आहे ती थोड्याच वेळामध्ये निघणार आहे आणि त्याच वेळी तपास यंत्रणांकडून ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी सध्या जोरदार काम सध्या सुरू असल्याचं आपण या ठिकाणी पाहू शकता। LS मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, बारामती।